नमस्कार सर्वांना. आजच्या भागामध्ये आपण कृषी आणि पर्यावरणाचा चौथा भाग अभ्यासतोय. त्याच्यातले काही क्वेश्चन्स आपण अभ्यासणार आहोत. जो 2024 मध्ये क्वेश्चनचा भाग आहे तो आपण अभ्यासता. याच्यानंतर 2023 ची थेअरी कृषी आणि पर्यावरणाची आणि त्याचे काही प्रश्न याचाही आपण अभ्यास करणार आहोत. तर या ठिकाणी काही प्रश्न आपण सुरुवात करूयात लगेच. प्रश्न पहा काय आहे. ग्लोबल क्लायमेट परफॉर्मन्स इंडेक्स 2024 नुसार भारत कितव्या क्रमांकावरती आहे? आता या ठिकाणी इंडेक्स जाहीर झालाय 2024. त्या इंडेक्सचं नाव आहे ग्लोबल क्लायमेट परफॉर्मन्स इंडेक्स. ग्लोबल क्लायमेट परफॉर्मन्स इंडेक्स याच्यानुसार 2024 मध्ये भारत कितव्या क्रमांकावरती हे आपल्याला विचारतात. या ठिकाणी स्पष्ट उत्तर आपल्याला सांगता येईल, भारत 7व्या क्रमांकावरती आहे. 7वा क्रमांक. मागच्या वर्षीचा विचार केला तर भारत 8व्या क्रमांकावरती होता. लक्षात आलं. मागच्या 2023चा जर आपण विचार केला या ठिकाणी तर भारत 8वा क्रमांक होता, पण 2024 मध्ये या इंडेक्स नुसार आता भारताचा 7वा क्रमांक आहे. पहिला प्रश्न तुमचा क्लिअर झाला की ग्लोबल क्लायमेट परफॉर्मन्स इंडेक्स आलाय 2024 नुसार भारत कितव्या स्थानावर आहे? 7व्या. मागच्या वर्षी कितव्या स्थानावरती होता? 8व्या स्थानावरती होता. आता या इंडेक्स मधील काही प्रश्न आपण अभ्यासतात. ग्लोबल क्लायमेट परफॉर्मन्स इंडेक्स 2024 नुसार जगामध्ये अव्वल क्रमांकावरती कोणता देश आहे? आता याचा जर विचार केला तर अव्वल क्रमांक, पहिले 3 क्रमांक जे आहेत 1, 2 आणि 3, हे 3 क्रमांक रिक्त आहेत. या परफॉर्मन्स इंडेक्स मध्ये पहिले 3 क्रमांक रिक्त आहेत. का रिक्त ठेवल्यात? कारण या इंडेक्स मध्ये जे उच्च रेटिंग हवं होतं ते उच्च रेटिंग कोणत्याही देशाला प्राप्त नाही करता आलं, मिळवता नाही आलं. त्याच्यामुळं पहिली 3 क्रमांक जे आहेत ते रिक्त ठेवलेले. 4थ्या क्रमांकापासून सुरुवात झाली. 4थ्या क्रमांकावरती जो देश आहे तो आहे डेन्मार्क. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल? आपल्या प्रश्नाचं उत्तर, ग्लोबल क्लायमेट परफॉर्मन्स इंडेक्स 2024 नुसार जगामध्ये अव्वल क्रमांकावर कोणता देश आहे? डेन्मार्क देश आहे. पण डेन्मार्कचा क्रमांक 4था आहे. मग आपण विचार केला पहिले 3 क्रमांक कुठे गेले? कारण पहिल्या 3 क्रमांकासाठी जे उच्च रेटिंग आवश्यक होतं ते उच्च रेटिंग मिळवण्यासाठी कोणत्याही देशानं पुरेशी कामगिरी केलेली नाहीये. म्हणून ही पहिली 3 स्थानं रिक्त ठेवण्यात आलेली आहे. 4थ्या क्रमांकापासून सुरुवात झालेली आहे. 4था क्रमांक आहे डेन्मार्कचा. आता आपल्याला या ग्लोबल क्लायमेट परफॉर्मन्स इंडेक्स 2024 नुसार अव्वल क्रमांकावर असणाऱ्या देशांचा क्रम लावा असं विचारलं तर मग आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. डेन्मार्क नंतर येतो एस्टोनिया हा देश. एस्टोनिया हा 5व्या क्रमांकावरती येईल. पहिले 3 क्रमांक रिक्त आहेत. 4थ्या क्रमांकावर डेन्मार्क, 5व्या क्रमांकावरती एस्टोनिया, 6व्या क्रमांकावरती येतो फिलिपाईन्स. फिलिपाईन्स. आणि आपण पूर्वीच्या प्रश्नामध्ये जे बघितलंय की 7व्या क्रमांकावरती कोण आहे? भारत आहे. तसा क्रम तुम्हाला लिहावा लागेल. लक्षात आलं. ग्लोबल क्लायमेट परफॉर्मन्स इंडेक्स 2024 नुसार जगामध्ये अव्वल क्रमांकावर असणारे देश डेन्मार्क, एस्टोनिया, फिलिपाईन्स, भारत. डेन्मार्क 4था क्रमांक, एस्टोनिया 5वा क्रमांक, फिलिपाईन्स 6वा क्रमांक आणि भारत 7वा क्रमांक. पहिली 3 क्रमांक रिक्त आहेत. मी तुम्हाला त्याची माहिती सांगितली. का पहिले 3 क्रमांक रिक्त ठेवलेत? कारण खूप या 3 क्रमांकासाठी जे उच्च रेटिंग आहे ते मिळवण्यामध्ये हे देश पुरेशी कामगिरी करू शकलेले नाहीयेत. म्हणून ही 3 क्रमांक रिक्त ठेवले. 4थ्या क्रमांकापासून या इंडेक्सची सुरुवात होत आहे. लक्षात आलं. तर अशा प्रकारे ह्या इंडेक्समध्ये एखादा प्रश्न विचारला तर हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि मग पहिली 3 पदं का रिक्त आहेत हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात आलं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार 2023 मध्ये भारतात किती वाघांचा मृत्यू झालाय? आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कुणी माहिती दिली? वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडियानं माहिती दिली. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की 2023 मध्ये भारतात किती वाघांचा मृत्यू झालाय? तर 2023 मध्ये भारतात 204 वाघांचा मृत्यू झालाय. हे लक्षात ठेवायचं. 2023 मध्ये. आता हे मृत्यू कोणत्या कारणामुळे झालाय? कदाचित तुम्हाला असं विचारतील की 204 वाघांचा मृत्यू झालाय, याच्यात सर्वात प्रमुख कारण कोणतं आहे? आता
याच्यामध्ये कसाच क्रम दिलाय पहा. याच्यामध्ये नैसर्गिक व इतर कारणांमुळे जे मृत्यू झाले ते सर्वात जास्त मृत्यू झाले. नैसर्गिक आणि इतर कारणामुळे. त्याच्यानंतर येतं शिकार, त्याच्यानंतर येतात भांडणं, वाघांची भांडणं, याच्यामुळे जास्तीत जास्त मृत्यू झाले. आता हे आपल्याला विचारतील की भारतात 204 वाघांचा मृत्यू झाला, तर त्याला खालीलपैकी कोणती कारणं आहेत. तर नैसर्गिक आणि इतर कारणं याचा जर विचार केला तर आपल्याला सांगता येतं 79 वाघांचा मृत्यू झाला. शिकारीमुळं किती वाघांचा मृत्यू झाला याचा जर विचार केला तर 55 वाघांचा मृत्यू झालाय. आणि वाघांची एकमेकांशी जी भांडणं होतात त्या भांडणांमुळं 46 वाघांचा मृत्यू झालाय. शिवाय रस्ते अपघात पण येतो. रस्ते अपघातामुळे सुद्धा 7 मृत्यू झालेले आहेत. अशा प्रकारे 204 वाघांचे मृत्यू भारतामध्ये 2023 मध्ये झालेत. ते कोणत्या कारणांमुळे झालेत हे पण सांगितलंय. नैसर्गिक, इतर कारणे, शिकार, वाघांची भांडणं आणि रस्ते अपघात ही कारणं आहेत की ह्या वाघांचा मृत्यू होण्यामागं, अशी माहिती वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडियानं दिली, WPSI. लक्षात आलं? प्रश्न क्लिअर झाला. आपण पुढे जाऊयात. 2023 मध्ये वाघांचे सर्वाधिक मृत्यू कोणत्या राज्यामध्ये झाले? हा महत्वाचा प्रश्न आहे. आणखी हे आपण म्हटलं 204 वाघांचे मृत्यू झाले, त्याची कारण आपण अभ्यासली. आता विचार करायचा आहे की सर्वाधिक मृत्यू कोणत्या राज्यामध्ये झाले असते. सर्वाधिक मृत्यू झालेत महाराष्ट्रामध्ये. वाघांचे सर्वाधिक मृत्यू कोणत्या राज्यामध्ये झाले? महाराष्ट्रामध्ये मृत्यू झालेले आहेत. किती झालेत महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्रामध्ये 52 मृत्यू झाले. लक्षात आलं? सुरुवातीला आपण म्हटलं की किती वाघांचा मृत्यू झाला. 2023 मध्ये वाघांचे सर्वाधिक मृत्यू कोणत्या राज्यात झाले. आता आपल्याला विचारतील की 2023 मध्ये जे वाघांचे मृत्यू झालेले आहेत, सर्वात जास्त वाघांचा मृत्यू होणाऱ्या राज्यांचा क्रम लावा. मग महाराष्ट्रानंतर येतं मध्य प्रदेश, मध्य प्रदेशानंतर येतं उत्तराखंड, ज्याला UK असं म्हटलं की आपल्याला वाटतं ब्रिटन आहे, पण हे उत्तराखंड आहे. तर अशा प्रकारे जर आपल्याला सर्वाधिक मृत्यू होणाऱ्या राज्यांचा क्रम लावा असं म्हटलं तर महाराष्ट्र प्रथम क्रमांकावरती, दुसऱ्या क्रमांकावरती मध्य प्रदेश, तिसऱ्या क्रमांकावरती उत्तराखंड आणि चौथ्या क्रमांकावरती तामिळनाडू आणि केरळ हे 2 राज्य येतात. तशा प्रकारे हे तुमच्या आता लक्षामध्ये आलेलं असेल की प्रश्न आला तर आपल्याला नेमकं उत्तर काय द्यायचं आहे. वाघांविषयीच आणखी आपण प्रश्न पाहूयात. सर्वाधिक वाघ असणाऱ्या राज्यांचा उतरता क्रम लावा असं तुम्हाला प्रश्न विचारला आहे. काय कराल तुम्ही? विचार करावा लागेल का? अजिबात करावा लागला नाही पाहिजे. म्हणून अगोदर तयारी असली पाहिजे. सर्वाधिक वाघ असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो माहिती आहे तुम्हाला? कधी विचार केलाय तुम्ही? करणं गरजेचं आहे. महाराष्ट्र 4थ्या क्रमांकावरती सर्वाधिक वाघ असणाऱ्या राज्यांमध्ये. मग आपल्याला पहिले 4 क्रमांक, पहिले 5 क्रमांक उतरता क्रम विचारला जाऊ शकतो. कोणकोणते पहा. मध्य प्रदेश, सर्वात जास्त वाघ कुठे आढळून येतील? मध्य प्रदेशामध्ये आहेत. त्यानंतर येतं कर्नाटक, त्यानंतर येईल उत्तराखंड, त्यानंतर आपण काय म्हटलेलं होतं 4थ्या क्रमांकावरती कोण येईल? आपलं राज्य महाराष्ट्र. हे 4 राज्य. आणि 5व्या क्रमांकाचा जर विचार केला तर तामिळनाडूचा क्रमांक लागतो. तामिळनाडू. अशा प्रकारे सर्वाधिक वाघ असणाऱ्या राज्यांचा उतरता क्रम लावा. मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड, महाराष्ट्र आणि तामिळनाडू या राज्यांचा आपल्याला क्रम लावता येतो. लागला का क्रम? लक्षात ठेवायचं. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि मागच्या 2023च्या या करंट अफेअर्स ज्या आपण घेतल्या ॲग्रिकल्चर किंवा एन्व्हायरमेंटच्या, तर त्याच्यामध्येही मी माहिती दिली की देशात वाघांची कमाल संख्या किती आहे तुम्हाला सांगता येईल? देशातील वाघांची कमाल संख्या सहजपणे उत्तर आलं पाहिजे. मागच्या भागामध्ये आपण विचार केलाय. मागच्या भागामध्ये म्हणण्यापेक्षा मागच्या 2023च्या नोट्स मध्ये देशामध्ये वाघांची कमाल संख्या किती आहे माहिती आहे तुम्हाला? देशामध्ये वाघांची कमाल संख्या आहे 3925. वाघांची कमाल संख्या असं आपण याला म्हणतो. देशामध्ये वाघांची सरासरी संख्या किती आहे असं विचार. पहिल्यांदा मी तुम्हाला म्हटलं कमाल संख्या किती आहे, तुम्ही उत्तर दिलं 3925 आहे.
आता मी तुम्हाला विचारतोय की आपल्या देशामध्ये वाघांची सरासरी संख्या कशी आहे, किती आहे? 3682 ही आपल्या देशामध्ये वाघांची सरासरी संख्या आहे. आता मी तुम्हाला विचारेल, आपल्या देशामध्ये वाघांची वार्षिक वाढ किती टक्क्यांनी होते? थोडं विचारात पडलं का तुम्ही? ऑप्शन देऊ का? 5.1, 5.2, 6.1, 6.4. किती टक्क्यांनी झाली देशातील वाघांची वार्षिक वाढ? किती टक्क्यांनी झालेली आपल्याला दिसते? 6.1% ने देशातील वाघांची वार्षिक वाढ झाली. किती प्रश्न सापडले पहा आपल्याला. आपण म्हटलं सर्वाधिक वाघ असणाऱ्या राज्यांचा उतरता क्रम लावा. आपल्या लक्षात आलं मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड, चौथ्या क्रमांकाला महाराष्ट्र, पाचव्या क्रमांकाला तामिळनाडू. पुन्हा आपण विचार केला आपल्या देशामध्ये वाघांची कमाल संख्या किती असेल? मग आपल्या लक्षात आलं कमाल संख्या 3925. पुन्हा विचार केला सरासरी संख्या किती असेल? पुन्हा आपल्या लक्षात आलं 3682. आणि वाघांची वार्षिक वाढ आपल्या देशामध्ये कशी होते, किती टक्क्यांनी होते? 6.1% ने होते. लक्षात आलं? अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारतील. आता प्रश्न काय पहा, पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. सर्वाधिक वाघ असणाऱ्या व्याघ्र प्रकल्पांचा उतरता क्रम लावायचा आहे. सर्वाधिक वाघ असणारे व्याघ्र प्रकल्प. आता राज्यांचा उतरता क्रम लावलाय. आता विचारलंय की सर्वाधिक वाघ असणारे व्याघ्र प्रकल्प कोणकोणते आहेत, त्याचा उतरता क्रम लावा. लावता येईल का तुम्हाला? विचार करावा लागेल का? पुन्हा एकदा हे सगळं अगोदर परीक्षेला जाण्या अगोदर आपलं तोंड पाठ असणं गरजेचं आहे. कारण तिथं गेल्यावरती कमी वेळेमध्ये आपल्याला प्रश्न सोडवायचे का? हा, कमी वेळेमध्ये प्रश्न सोडवायचे. सर्वाधिक वाघ असणारा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे याचा आपण विचार करूयात. तो आहे कार्बेट. पहिल्या आपल्या लक्षात आलं कार्बेट. 260 एवढे वाघ आहेत तिथे. 260. दुसऱ्या क्रमांकावरील बंदीपूर. तिसरा क्रमांक कोणाचा लागेल? नागरहोल. चौथा क्रमांक लागेल बांधवगड. याचा चौथा क्रमांक लागेल. आणि पाचवा क्रमांक येतो दुधवा. याच्या पुढेच लिहू आपण. हे पाचवा क्रमांक हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे सर्वाधिक वाघ असणाऱ्या व्याघ्र प्रकल्पांचा उतरता क्रम कार्बेट नॅशनल पार्क, बंदीपूर, नागरहोल, बांधवगड आणि दुधवा असे 5 क्रमांक तुम्हाला वळीने सांगता येतील. लक्षात येतं? तर ही वाघांविषयी सगळी माहिती तुमची पाठ असणं गरजेचं आहे. आता थोडा विचार करा की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वाघ असणारा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? हा पण प्रश्न अपेक्षित आहे तुम्हाला. महाराष्ट्रामध्ये स्पेशली आपण महाराष्ट्राचा विचार करतोय. महाराष्ट्राबद्दल हा प्रश्न विचारू शकतील का? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वाघ असणारा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे सांगा. सांगता येतं? ताडोबा अंधारी. बरोबर आहे. ताडोबा अंधारी हा व्याघ्र प्रकल्प आहे. याला काय म्हणून ओळखलं जातं? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वाघ असणारा व्याघ्र प्रकल्प आहे. लक्षात आलं? अशा प्रकारे प्रश्न विचारले जातील. आता हे झाले आपले वाघावरचे प्रश्न. आता आपण थोडंसं बाकीच्या प्रश्नांकडे जाऊयात. हा प्रश्न पहा. सोलर पार्क योजनेच्या कामगिरीत देशामधील कोणती 2 राज्य आघाडीवरती आहेत? महत्वाचा प्रश्न आहे. सोलर पार्क योजना अक्षय ऊर्जेच्या दृष्टिकोनातून विचारलेला प्रश्न. सोलर पार्क योजनेच्या कामगिरीमध्ये देशामधील कोणती 2 राज्य आघाडीवरती आहेत सांगता येईल? महाराष्ट्र, गुजरात पहिला ऑप्शन, दुसरा राजस्थान, आंध्र प्रदेश, तिसरा केरळ, कर्नाटक आणि चौथा यापैकी नाही. काय सांगाल तुम्ही? पहा, सोलर पार्क योजनेच्या कामगिरीत देशामधील 2 राज्य आघाडीवर आहेत. ती राज्य कोणती? ती राज्य आहेत राजस्थान आणि आंध्र प्रदेश. ही 2 राज्य आघाडीवर आहेत. आलं लक्षात? सोलर पार्क योजनेच्या कामगिरीत देशामधील 2 राज्य आघाडीवर आहेत. ती कोणती 2 राज्य आहेत? राजस्थान, आंध्र प्रदेश. आता पहा, मी तुम्हाला आणखी पुढे जाऊन थोडंसं विचारतो. सोलर पार्क योजनेचा आपण विचार केला. थोडासा आणखी आपल्याला याच्यात खोलवर जाऊन विचार करायचा आहे.
तुम्हाला मी जर सहजपणे असं विचारलं, सोलर पार्क योजनेमधून काय होतं, तर ऊर्जा प्राप्त होते. आतापर्यंत आपल्या देशामध्ये सोलर पार्क योजनेमध्ये किती मेगावॅट क्षमतेची स्थापना करण्यात आलेली आहे, किती मेगावॅट क्षमता स्थापित करण्यात आलेली आहे. सोलर पार्क योजनेअंतर्गत तुम्हाला असं विचारलं डायरेक्ट याच योजनेवरती. आपण म्हटलं 2 राज्य आघाडीवरती आहेत, राजस्थान, आंध्र प्रदेश. पण थोडासा प्रश्न फिरवला आणि विचारलं की सोलर पार्क योजनेअंतर्गत आत्तापर्यंत किती मेगावॅट क्षमतेची स्थापना करण्यात आलेली आहे, असा सरळ प्रश्न विचारला. योजनेवर प्रश्न आहे, अपेक्षित आहे. किती मेगावॅट क्षमता स्थापित करण्यात आलेली आहे या योजनेच्या अंतर्गत? 10,401 मेगावॅट, हे लक्षात ठेवायचं. या ठिकाणी आपण म्हणूयात 10,000 किती क्षमता स्थापन करण्यात आलेली आहे? 10,401 मेगावॅट क्षमता. चला, दुसरा याच प्रश्नामधील दुसरा प्रश्न तुमचा झाला की या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत किती मेगावॅट क्षमता स्थापन करण्यात आलेली आहे? 10,401 मेगावॅट. आता आपण 2 राज्य आघाडीवरती म्हणतोय, मग ह्या 10,401 मेगावॅट मध्ये या 2 राज्यांनी किती वाटा उचलला आहे? देशात आघाडीवरती असं आपण म्हणतोय का? राजस्थाननं 3,065 मेगावॅट, या 10,401 मेगावॅट मधला राजस्थाननं 3,500 मेगावॅट याचे सोलर पार्क सुरू केले. लक्षात आले? या क्षमतेचे, एवढ्या मेगावॅट क्षमतेचे सोलर पार्क सुरू करणारा देश म्हणजे पहिल्या क्रमांकावरती राजस्थान आहे. दुसरा आंध्र प्रदेशानं किती मेगावॅट क्षमतेचे सोलर पार्क सुरू केलेत? यांनी सुरू केलेत 3,050 मेगावॅट क्षमतेचे सोलर पार्क सुरू केलेले आहेत. तर म्हणजे पहिल्या क्रमांकावरती राज्य कोणतं हे विचारलं तर राजस्थान, दुसऱ्या क्रमांकावरती आहे आंध्र प्रदेश. लक्षात आलं? तशा प्रकारे मग याच्यामध्ये तिसरा क्रमांक जर तुम्ही म्हटला तर तिसरा क्रमांक येतो कर्नाटकचा, चौथा क्रमांक येतो मध्य प्रदेशचा. पण 2 राज्य लक्षात ठेवा. लक्षात आलं? तशा प्रकारे सोलर पार्क योजनेच्या कामगिरीत देशातील 2 राज्य आघाडीवर आहेत, राजस्थान, आंध्र प्रदेश. आपण म्हटला की या सोलर पार्क योजना जी आपल्या देशात चालू आहे तिची किती मेगावॅट क्षमतेची क्षमता आहे तिची स्थापित केलेली? 10,401 मेगावॅट. त्या 10,401 मेगावॅट मधलं राजस्थाननं 3,065 मेगावॅट क्षमतेची सोलर पार्कची सुरुवात केली आहे आणि आंध्र प्रदेशानं 3,050 मेगावॅटच्या सोलर पार्कची सुरुवात केली आहे. तिसरा क्रमांक मी तुम्हाला सांगितलं कर्नाटकचा आहे. कर्नाटकनं 2,000 मेगावॅट क्षमतेचे सोलर पार्क सुरू केलेत. आणि चौथा क्रमांक येतो मध्य प्रदेशचा. मध्य प्रदेशचा जर विचार केला तर 1,000 मेगावॅट क्षमतेचे सोलर पार्क्स मध्य प्रदेशाने पण सुरू केले. पण ही 2 राज्य आपल्यासाठी महत्वाची आहेत. लक्षात आली ही योजना, सोलर पार्क योजना. म्हणजे हे सोलर पार्क्स योजनेवरती जरी प्रश्न विचारला तुम्हाला आता त्याच्यामध्ये उत्तर देता येईल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आपला पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राष्ट्रीय उद्यानात अत्यंत दुर्मिळ म्हणून गणले जाणारे सोनेरी वाघ, गोल्डन टायगर आढळून आले आहेत? महत्वाचा प्रश्न. गोल्डन टायगर कोणत्या नॅशनल पार्क मध्ये आढळून आलेले आहेत? सरळ सरळ प्रश्न येईल. गोल्डन टायगर. आणखी एक प्रकारचे टायगर आपल्याला पुढे अभ्यासायचे आहेत. इथे आपण गोल्डन टायगरचा उल्लेख करतोय, ते पुढे अभ्यासूयात. गोल्डन टायगर कोणत्या राष्ट्रीय उद्यानात आढळून येतात आणि हे अत्यंत दुर्मिळ असे मानले जातात? त्या राष्ट्रीय उद्यानाचं नाव काय आहे पहा? काझीरंगा. काझीरंगा. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. लक्षात आलं? तशा प्रकारे या राष्ट्रीय उद्यानामध्ये सोनेरी वाघ हे जे अत्यंत दुर्मिळ म्हणून गणले जातात इथं आढळून आलेले आहेत. लक्षात आलं? पुढच्या प्रश्नाकडे जा. जगातील पहिली मेलॅनिस्टिक टायगर सफारी कोणत्या राज्यातर्फे सुरू केली जाणार आहे? मेलॅनिस्टिक टायगर सफारी म्हणजे मेलॅनिस्टिक प्रकारचे टायगर आहेत, त्यांना मेलॅनिस्टिक असं म्हटलं जातं. आणि हे टायगर पाहण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याला म्हटलं गेलेलं आहे मेलॅनिस्टिक टायगर सफारी. किती सोपं आहे? लक्षात आलं? मेलॅनिस्टिक नावाचे टायगर आहेत, ते टायगर पाहण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि त्याला म्हटलंय
मेलॅनिस्टिक टायगर सफारी. लक्षात आलं? आता पहा, मेलॅनिस्टिक टायगर म्हणजे काय असा प्रश्न पुढे आला का? काळे पट्टे असतात, ब्लॅक टायगर सुद्धा म्हटलं जातं त्याला, असे मोठ्या प्रमाणात काळे पट्टे असतात त्याच्यावरती, किंवा याला ब्लॅक टायगर असं सुद्धा म्हटलं जातं. आणि हे कोणत्या राज्यातर्फे सुरू केली जाणार आहे? आता हे पण पहा, मेलॅनिस्टिक टायगर कोणत्या राज्यामध्ये आढळून येतात हा पण प्रश्न विचारते डायरेक्ट. लक्षात आलं? मेलॅनिस्टिक टायगर कोणत्या राज्यामध्ये आढळून येतात? प्रामुख्याने ओडिशा राज्यामध्ये. ओडिशा. मेलॅनिस्टिक टायगर हे प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये आढळून येतात हे आपल्याला विचारते. ओडिशा. तुम्ही आणखी खोलवर गेला म्हटला सर ओडिशामधील कोणत्या जिल्ह्यात, तुम्हाला सांगता येईल का? हो, सांगता येत आहे. मयूरभुंज जिल्हा आहे ओडिशामधला. मयूरभुंज जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये हे सापडतात. अशा प्रकारे जगातील पहिली मेलॅनिस्टिक टायगर सफारी, अर्थ कळाला? मेलॅनिस्टिक नावाचे वाघ आहेत, टायगर आहेत, त्यांना पाहण्याची संधी तुमच्या माझ्यासारख्या पर्यटकांना प्राप्त झाली आहे, आणि त्याला उद्देशून म्हटलंय मेलॅनिस्टिक टायगर सफारी. लक्षात आलं? मग मेलॅनिस्टिक म्हणजे नेमकं काय बाबा? याच्यात काय, त्याच्या वाघाच्या अंगावर काळे पट्टे असतात. मेलॅनिस्टिक टायगर म्हणून तुम्ही टाकलं इंटरनेटवर की तुम्हाला दिसेल. आणि मग काळे पट्टे असतात असं आपण म्हटलंय. कुठे आढळून येतात? ओडिशा राज्यामध्ये मयूरभुंज जिल्ह्यामध्ये आढळून येतात. तशा प्रकारे आता मी याच्यातून आणखी एक प्रश्न निर्माण करू शकतो. उदाहरणार्थ पहा, तुम्हाला प्रश्न असा विचारला याच्यामध्ये की कोणत्या व्याघ्र प्रकल्पाजवळ जगातली पहिली मेलॅनिस्टिक टायगर सफारी सुरू केली जाणार आहे? जगातल्या कोणत्या व्याघ्र प्रकल्पाजवळ, आपल्या भारतातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पाजवळ जगातील पहिली मेलॅनिस्टिक टायगर सफारी सुरू केली जाणार आहे? वेगळाच प्रश्न आला. आता आला का? विचार करायला होईल का? लावेल. याचाही आपल्याला इथे विचार करणं गरजेचं आहे. ते व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? तो व्याघ्र प्रकल्प आहे सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प. सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प हे कुठं सुरू झाले? टायगर सफारी कोणत्या व्याघ्र प्रकल्पाजवळ सुरू झाली आहे? सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प. सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पाजवळ ही टायगर सफारी सुरू झाली. लक्षात आलं? या प्रश्नामधल्या सगळ्या कॉन्सेप्ट लक्षात आल्या का? अशा प्रकारे आपल्याला पुढे जायचंय. मग आता याच्यातून 3-4 प्रश्न निर्माण झाले. ते 3-4 प्रश्न तुमच्या लक्षात आले पाहिजेत. तुम्ही त्याबद्दल इमॅजिन केलं पाहिजे की जगातील पहिली मेलॅनिस्टिक टायगर सफारी ओडिशा राज्यातील मयूरभुंज जिल्ह्यामध्ये कोणत्या व्याघ्र प्रकल्पाजवळ? सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पाजवळ. अशा प्रकारचे टायगर कोणत्या राज्यात आढळून येतात? ओडिशा राज्यात आढळून येतात. मेलॅनिस्टिक टायगर सफारी म्हणजे काय? मेलॅनिस्टिक टायगर म्हणजे काय? त्या वाघाच्या अंगावर काळे पट्टे असतील, आणि मग हे टायगर जे आहेत ते पर्यटकांना पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याला म्हटलं मेलॅनिस्टिक टायगर सफारी. लक्षात आलं? पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. फेब्रुवारी 2024 मध्ये, फेब्रुवारी 2024 मध्ये गुप्तेश्वर जंगल हे पहा कुठे आहे विचारते. हे जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं आहे. हे स्थळ कोणत्या राज्यामध्ये आहे? विचारलंच. गुप्तेश्वर जंगल हे स्थळ. आता याला का महत्व आलंय? कारण हे चर्चेमध्ये आहे. का चर्चेमध्ये आहे? तर गुप्तेश्वर जंगलाला काय केलंय? जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित केलंय, म्हणून ते चर्चेमध्ये आहे. लक्षात आलं? कोणत्या राज्यामध्ये आहे? हे ओडिशा राज्यामध्ये येतं. पहा, ओडिशा. कुठे येईल? ओडिशा राज्यामध्ये येतं हे. लक्षात आलं? हे गुप्तेश्वर जंगल जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं हे स्थळ कोणत्या राज्यात आहे म्हणून आपल्याला विचारतील. ओडिशा राज्यामध्ये आहे. ओडिशामध्ये एक कोरापुट नावाचा जिल्हा येतो. कोरापुट डिस्ट्रिक्ट. कोरापुट डिस्ट्रिक्ट येतो, त्या ठिकाणी हे स्थळ आहे. लक्षात आलं? गुप्तेश्वर जंगल. आणि ओडिशा राज्यामधील हे 4थं आहे. पहा, जैवविविधता स्थळ. हे जे आहे जैवविविधता स्थळ हे ओडिशातलं 4थं आहे. अशा प्रकारे विधानं काही विचारली तर तुम्हाला या ठिकाणी सोडवता येईल. आता
हे तुम्हाला जैवविविधता वारसा स्थळ म्हणतोय आपण. तुम्हाला जर प्रश्न असा विचारला की भारतातील पहिलं जैवविविधता वारसा स्थळ कोणतं आहे, वेगळाच प्रश्न विचारला होता. भारतातील पहिलं जैवविविधता वारसा स्थळ कोणतं आहे, कोणत्या राज्यात आहे, त्याचं नाव काय आहे हे आपल्याला विचारतील. आणि भारतामध्ये एकूण किती जैवविविधता वारसा स्थळ आहेत, 3 प्रश्न निर्माण होत आहेत का पहा. भारतातलं पहिलं जैवविविधता वारसा स्थळ कोणतं आहे, त्याचं नाव काय आहे, त्याचा आपण विचार करूया. त्याचं नाव आहे नल्लूर. नल्लूर असं त्याचं नाव आहे. आणि पुढं टॅमारिंड, नल्लूर टॅमारिंड असं त्याचं नाव आहे. पहिला प्रश्न आपला आला, भारतातील पहिलं जैवविविधता वारसा स्थळ कोणतं आहे, त्याचं नाव आहे नल्लूर टॅमारिंड असं त्याचं नाव आहे. लक्षात आलं. आता हे वारसा स्थळ कोठे आहे, कर्नाटक, बेंगळुरू. कर्नाटक बेंगळुरू या ठिकाणी हे वारसा स्थळ आहे. देशात एकूण किती जैवविविधता वारसा स्थळ आहेत असा पण तुम्हाला या ठिकाणी प्रश्न पडायला हवा. आणि भारतात एकूण किती जैवविविधता वारसा स्थळ आहेत हे 2024च्या आकडेवारीनुसार आपण चर्चा करतोय. एकूण किती आहेत भारतामध्ये, 45 जैवविविधता वारसा स्थळ 2024च्या फेब्रुवारी 2024च्या आकडेवारीनुसार सांगण्यात आलेली आहेत. लक्षात आलं. इथे तुम्हाला समजलं अलीकडच्या कालावधीमध्ये गुप्तेश्वर जंगल ओडिशामध्ये तो तुमचा प्रश्न झाला. आपण पुन्हा विचार केला की भारतातील पहिलं जैवविविधता वारसा स्थळ कोणतं आहे, आपल्या लक्षात आलं नल्लूर टॅमारिंड असं त्याचं नाव आहे. कर्नाटक बेंगळुरू या ठिकाणी आहे. भारतात एकूण किती जैवविविधता वारसा स्थळ आहेत तर 45 आहेत. एवढंच लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. या ठिकाणी तुम्हाला उत्तर पण दिलंय. महाराष्ट्रामधील कोणकोणती जैवविविधता वारसा स्थळ आहेत तुम्हाला विचारलं. महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये प्रश्न, महाराष्ट्रामधील जैवविविधता वारसा स्थळ कोणकोणत्या ठिकाणी आहेत, जोड्या लावा असं विचारलं तुम्हाला, विचारू शकतील. तर ती कोणती आहेत हे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. कोणती आहेत, ग्लोरी ऑफ अल्लापल्ली गडचिरोलीला आहे, बांबर्डे मिरिस्टिक स्वॅम्प्स सिंधुदुर्गला आहे, गणेश खिंड बाग पुण्याला आहे, लांडोर खोरी जळगावला आहे, शिस्तुरा हिरण्यकेशी सिंधुदुर्गला आहे. हे माहिती पाहिजेच. कधी तुम्हाला जोड्यांच्या स्वरूपामध्ये विचारलं की कुठं आहेत हे, ते सांगता आलं पाहिजे. आणखी दुसऱ्या प्रकारे सुद्धा प्रश्न विचारू शकतील. तशा प्रकारे महाराष्ट्रातील ही आहेत जैवविविधता वारसा स्थळ. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पहा, गडचिरोली, सिंधुदुर्ग, पुणे, जळगाव. सिंधुदुर्गमध्ये 2 आहेत, गडचिरोली, पुणे आणि जळगाव. 4 जिल्ह्यांमध्ये आपल्या देशातील वारसा स्थळ दिसून येतात, आपल्या महाराष्ट्रामधील वारसा स्थळ दिसून येतात. ग्लोरी ऑफ अल्लापल्ली गडचिरोलीला आहे, बांबर्डे मिरिस्टिक स्वॅम्प्स सिंधुदुर्ग, सिस्तुरा हिरण्यकेशी सिंधुदुर्ग, गणेश खिंडबाग पुणे, लांडोरखोरी जळगाव. लक्षात आलं. पुढे जाऊया. इथे सुद्धा तुम्हाला उत्तर दिलंय. 2023 मध्ये कोणकोणती जैवविविधता वारसा स्थळ घोषित करण्यात आले आहेत असा बी प्रश्न विचारतील करंट अफेअर्स मधून. 2023 मध्ये जी जैवविविधता वारसा स्थळ घोषित करण्यात आलेली आहेत त्यांची नावं सांगा. कोणकोणती आहेत पहा, गंधमर्दन हिल ओडिशामधलं, हल्दीर चार बेट पश्चिम बंगालमधला, बिरामपूर बाबुरान जलपाई पश्चिम बंगाल, त्याच्यानंतर तुंग क्योंग धो सिक्कीम मधलं, गुप्तेश्वर जंगल ओडिसामधलं. आता जी आपण चर्चा केली 2024 मधलं हे आहे 2024 मधलं. 2023 ची 3 तुम्हाला दिसत आहेत, 4 2023 मधले हे 4 तुम्हाला दिसत आहेत आणि 24 मधलं 1 आहे. 23 मधली 4, 24 मधलं 1. अशा प्रकारे 2023 आणि 24 मध्ये जी जैवविविधता वारसा स्थळ घोषित झालीत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. राहतील का लक्षामध्ये, ठेवावी लागतील तुम्हाला. चांगले मार्क्स पाडायचे असतील, 10-12 मार्क्स पाडायचे असतील, सगळे मुद्दे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. आपला पुढचा प्रश्न पहा,
वन्य प्राण्यांच्या स्थलांतरित प्रजातींच्या संरक्षणासाठीच्या कराराची 14वी शिखर परिषद COP14 CMSC फेब्रुवारी 2024 मध्ये कोठे पार पडली? महत्वाचा प्रश्न आहे. वन्य प्राण्यांच्या स्थलांतरित प्रजातींच्या संरक्षणासाठी यासाठी करार केलाय 14व्या शिखर परिषदेमध्ये. ही परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली? अतिशय महत्वाचा प्रश्न म्हणून लक्षात ठेवा, कारण हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. समरकंद या ठिकाणी पार पडली. समरकंद ही परिषद कुठे पार पडली आहे? समरकंद कुठे आहे? उझबेकिस्तान. उझबेकिस्तान. तर अशा प्रकारे इथे पार पडली आहे. वन्य प्राण्यांच्या स्थलांतरित प्रजातींच्या संरक्षणासाठीच्या कराराची 14वी शिखर परिषद फेब्रुवारी 2024 मध्ये समरकंदला पार पडले. लक्षात आलं? उझबेकिस्तान असं आपल्याला सांगता येईल या ठिकाणी. उझबेकिस्तान या ठिकाणी पार पडले. पाठच करून ठेवायचे कुठे पार पडले. त्यानंतर प्रश्न काय पहा, देशातली पहिली वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा कोणती? पहा, वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा सिलखेडा गावामध्ये, सिलखेडे गावामध्ये विकसित करण्यात आली आहे. सिलखेडा गाव कोणत्या राज्यामध्ये आहे? देशातली पहिली वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा सिलखेडा गावात विकसित करण्यात आली आहे. सिलखेडा गाव कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन देऊ. गुजरातमध्ये, मध्य प्रदेशामध्ये, कर्नाटकमध्ये, उत्तराखंडमध्ये. उत्तर आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये. MP मध्य प्रदेश. सिहोर नावाचा जिल्हा आहे. सिहोर जिल्हा, मध्य प्रदेश, सिहोर जिल्हा. अशा प्रकारे देशातली पहिली वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा सिलखेडा गावात विकसित करण्यात आली आहे. सिलखेडा हे गाव मध्य प्रदेशातल्या सिहोर जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात आलं? पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. स्वित्झर्लंडमधील IQ एअर संस्थेनं, कोणत्या संस्थेनं? पहा, IQ एअर संस्थेनं मार्च 2024 मध्ये प्रसिद्ध केलेला एक अहवाल प्रसिद्ध केलाय. त्या अहवालानुसार 2023 मधील जगातील सर्वात प्रदूषित शहर कोणतं ठरलं? महत्वाचा अहवाल. या अहवालावर सगळे प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत आणि हे प्रश्न मग आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात आलं? आता याच्यात काय विचारलंय पहा, स्वित्झर्लंड मधली एक संस्था आहे, त्या संस्थेचं नाव आहे IQ एअर. या संस्थेनं मार्च 2024 मध्ये एक अहवाल प्रसिद्ध केलाय. त्या अहवालानुसार 2023 मधील जगातील सर्वात प्रदूषित शहर कोणतं ठरलंय? भारतातलंच आहे. तुम्ही जो विचार करताय तो बरोबर आहे. कोणतं शहर आहे? बेगूसराय. कोणत्या राज्यात हे शहर आहे? बेगूसराय. कोणत्या राज्यामध्ये आहे हे शहर? बिहार राज्यामधलं बेगूसराय हे शहर सर्वात प्रदूषित शहर ठरलंय. माहिती असणं गरजेचं आहे, खूप महत्वाचं आहे. आता याला IQ एअर संस्थेने केलाय. अहवालाचं नाव काय आहे? वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2023, जो 2024 मध्ये प्रसिद्ध झाला. आपण म्हणूयात वर्ल्ड क्वालिटी रिपोर्ट 2023 चा रिपोर्ट आहे. 2024 मध्ये प्रसिद्ध झालाय. हा आहे रिपोर्टचं नाव, वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2023. त्याच्यानुसार जगातलं सर्वात प्रदूषित शहर बेगूसराय बिहार ठरलेलं आहे. मार्च 2024 मध्ये हा अहवाल प्रसिद्ध झाला. आता आपण सरळ सरळ पाठ करतो की प्रदूषित शहर आहे. अरे पण ते शहर कशाच्या आधारे प्रदूषित ठरवलं जातं हे पण आपल्याला माहिती पाहिजे. मग आपल्याला दिसतं PM 2.5 प्रदूषक. PM याच्या आधारावर PM 2.5 प्रदूषक, पर्टिक्युलर मॅटर असं म्हटलं जातं त्याला. पर्टिक्युलेट मॅटर असं म्हटलं जातं. त्याला आपण PM 2.5. PMचा मी तुम्हाला
विस्तार सांगितला. पर्टिक्युलेट मॅटर असं म्हणायचं त्याला. तर PM 2.5 प्रदूषकांचे हवेतील जी पातळी असते त्या पातळीनुसार ही प्रदूषित शहरं ठरवली जातात. सोपी व्याख्या, प्रदूषित शहरं कशी ठरवली जातात? हवेतील प्रदूषकांची पातळी किती? PM 2.5 या प्रदूषकांच्या हवेतील पातळीनुसार प्रदूषित शहरं ठरवली जातात. लक्षात झालं? आता तुम्ही म्हणाल हे PM ची पातळीनुसार प्रदूषित शहरं ठरवली जातात म्हणजे PM ची पातळी म्हणजे नेमकं काय? हवेमध्ये घन कण असतात, द्रव कण असतात, त्या कणांचं मिश्रण, यांचे वेगवेगळे प्रकार. उदाहरणार्थ आपल्याला वातावरणामध्ये किंवा हवेमध्ये धूळ आपण म्हणतो आढळून येते का? शिवाय आपण विचार केला तर वातावरणामध्ये आपल्याला आणखी काय काय आढळून येईल? धूरपणा आढळून येतो, परागकण आढळून येतात, काजळी आढळून येते, द्रवाचे थेंब आढळून येतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या कणांचा समावेश असतो. म्हणून आपण काय म्हणतो? पर्टिक्युलेट मॅटर म्हणजे हवेत असलेले घन आणि द्रव कण. आणि मग आपण याची व्याख्या काय केली तर PM 2.5 या प्रदूषकांच्या हवेतील जी पातळी आहे त्या पातळीनुसार प्रदूषित शहरं ठरवली जातात. ठीक आहे, हे झालं. हा मुद्दा काय तुम्हाला परीक्षेला विचारणार नाही, पण PM 2.5 हे असं तुम्हाला आलं की थोडंसं विचार करता तुम्ही किंवा बऱ्याचदा माहीत नसतं ते काय आहे, म्हणून आपण या ठिकाणी चर्चा केली. लक्षात आलं? आता आपण काय करूयात की हा जो अहवाल आला या अहवालानुसार भारताविषयी काय सांगितलंय त्याचा थोडा विचार करूयात. पहिलं आपण अभ्यासलं हा अहवाल जो आलाय त्याच्यामध्ये जगातलं सर्वात प्रदूषित शहर बेगुसराय बिहार आहे असं आपण म्हटलं. आता विचार करा, भारत जगातील प्रदूषित शहरांमध्ये कितवा क्रमांक असेल? मी एकेका प्रश्नाचा व्यवस्थित विचार करायचा. जगातील सर्वात प्रदूषित देश म्हणून भारताचा कितवा क्रमांक आहे या अहवालानुसार? भारत हा जगातील तिसरा सर्वात प्रदूषित देश म्हणून सांगितलाय. प्रदूषित देश, तिसरा सर्वात प्रदूषित देश. थोडी उत्सुकता लागली आहे का? पहिला कोण असेल, दुसरा कोण असेल आणि तिसरा कोण असेल अशी उत्सुकता आहे का तुम्हाला? भारत तिसरा आहे आपण म्हणतो. काळजी करू नका, पाकिस्तान आपल्यावरतीच आहे. पहिला क्रमांक लागतो बांगलादेशाचा, दुसरा क्रमांक लागतो पाकिस्तानचा, तिसरा क्रमांक भारताचा, तिसरा सर्वात प्रदूषित देश. मग सर्वात जगात 1 नंबरचा प्रदूषित देश बांगलादेश, जगात 2 नंबरचा प्रदूषित देश पाकिस्तान आणि जगात 3 नंबरचा प्रदूषित देश या दोघांच्या मधला भारत. लक्षात राहील का? 3 प्रदूषित देश सर्वात जास्त. आता मी तुम्हाला म्हटलं भारत तिसरा सर्वात प्रदूषित देश आहे. आता विचार करा, जगातली टॉप 10 सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये जगातल्या टॉप 10 या सर्वात प्रदूषित शहरांमधली भारतातली किती शहर आहे? ऑप्शन देऊ? 5, 7, 8, 9 किती शहर आहेत? जगातल्या टॉप 10 प्रदूषित शहरांपैकी भारतातली किती शहरं आहेत? टॉप 10 पैकी भारतात 9 शहरं प्रदूषित आहेत. जगातल्या सर्वाधिक 10 प्रदूषित शहरांपैकी 9 शहरं भारतामध्ये आहेत. मग तुम्हाला विधानामध्ये विचारतील, भारतामधील हवेची गुणवत्ता मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये खालावली आहे का सुधारली आहे? हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा झाली आहे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये का ती खाली गेली आहे? ते एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात ठेवायचं, कन्फ्यूज न होता, की भारतामधील हवेची गुणवत्ता मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये खालावलेली आहे. लक्षात आलं? मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये भारतातील हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा झाली का खालावली आहे? खालावली आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. आता पहा, याच्यामध्ये दिल्लीचा पण उल्लेख आहे.
दिल्लीबद्दल काय सांगितले आपण विचार करू. आपली राजधानी, भारताची राजधानी कोणती आहे? दिल्ली आहे. हे काय सांगायची गरज नाहीये तुम्हाला. सलग 4थी वेळ अशी आहे की सर्वात प्रदूषित राजधानी शहर म्हणून दिल्ली हे शहर उदयाला आलंय. सलग 4थ्या वेळा हे घडलंय. सलग 4थ्या वेळा जगातील सर्वात प्रदूषित राजधानी म्हणून दिल्ली शहर उदयाला आलेलं आपल्याला दिसून येतं. लक्षात आलं. आणि आपण म्हटल्याप्रमाणे की जगातलं सर्वात प्रदूषित शहर बेगुसराय, बिहार. लक्षात आलं. अशा प्रकारे हे क्रमांक आपल्याला लक्षामध्ये ठेवायचे आहेत. लक्षात राहतील का? काय काय म्हटलं पहा. एक रिपोर्ट आलाय. IQ एअर नावाची संस्था आहे. ती संस्था स्वित्झर्लंडची आहे आणि यानं मार्च 2024 मध्ये 2023चा अहवाल प्रसिद्ध केला. जगातील सर्वात प्रदूषित शहर बेगुसराय, बिहार आहे असं आपण म्हटलं. त्याच्यानंतर आपण विचार केला की भारताचा सर्वात प्रदूषित देश म्हणून कितवा क्रमांक लागतो? 3रा क्रमांक लागतो. सर्वात प्रदूषित देश म्हणून कितवा क्रमांक लागतो? 3रा. आपण पुन्हा विचार केला, जगातल्या 10 सर्वात प्रदूषित शहरांपैकी भारतात किती शहर आहेत? जगातल्या सर्वात 10 प्रदूषित शहरांपैकी भारतामध्ये 9 शहर आहेत. पुन्हा आपण विचार केला, भारतातील हवेची गुणवत्ता मागच्या वर्षाच्या तुलनेत सुधारणा झाली का खालावली आहे? खालावली आहे. हवेची गुणवत्ता मागच्या वर्षाच्या तुलनेत खालावली, सुधारणा झालेली नाहीये. लक्षात ठेवा. विधानामध्ये हे आपल्याला मुद्दाम विचारतील, फसवण्यासाठी विचारतील, आपल्याला माहिती असलं पाहिजे. दिल्ली या शहराबद्दल मी तुम्हाला सांगितलं की सलग 4थी वेळ अशी आहे की जगातील सर्वात प्रदूषित राजधानी म्हणून दिल्ली हे शहर उदयाला आलेलं आहे. अशा प्रकारे या रिपोर्टमधल्या या बाबी भारताच्या बाबतीत लक्षात ठेवायचं आहे. शिवाय मी तुम्हाला हे पण सांगितलं की भारत 3रा आहे. पहिल्या क्रमांकाचा बांगलादेश आहे, 2ऱ्या क्रमांकाचा पाकिस्तान आहे, 3ऱ्या क्रमांकावर सर्वात प्रदूषित देश म्हणून भारत आहे. याविषयी आणखी काही प्रश्न आपल्याला अभ्यासता येतील. पहा, स्वित्झर्लंडमधील IQ एअर या संस्थेनं मार्च 2024 मध्ये प्रसिद्ध केलेल्या वार्षिक अहवालानुसार 2023 मधली जगातील सर्वात प्रदूषित देशांचा क्रम लावा. आत्ताच आपण पाहिला, भारत 3ऱ्या क्रमांकावरती आहे, बांगलादेश प्रथम क्रमांकावरती सर्वात प्रदूषित देशामध्ये, बांगलादेश 2 नंबरला पाकिस्तान आहे, पाकिस्तान आणि 3 नंबरला भारत आहे. भारत जगातील सर्वाधिक प्रदूषित देश बांगलादेश, पाकिस्तान, भारत. आपल्याकडे काही अगदी शेंगदाणे खायला एखादी पुडी घेतली, काय घेतली की जिथं पाहिजे तिथे टाकतात. इस्टीमध्ये बसला. आणि अगदी शिक्षित लोक हे करतात. शिक्षित लोक सुद्धा हे करतात. कुठे मुलं, कॉलेजची मुलं की ज्यांनी खरं तर या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. कोक पिलं किंवा तुम्ही एखादी थम्सअपची बॉटल घेतली, प्लास्टिकच्या असेल, रस्त्याने फेकून द्यायची. कुरकुरे घेतले, पुढा रस्त्याला फेकून द्यायचा. तर हे गोष्टी आपल्या देशामध्ये बदलल्या पाहिजेत. तर जगातील सर्वाधिक प्रदूषित देशांचा क्रम लावा असं तुम्हाला विचारलं तर बांगलादेश, पाकिस्तान, भारत आहे. पुढचा प्रश्न घेऊयात. या IQ एअर संस्थेविषयीचा आहे. मार्च 2024 मध्ये प्रसिद्ध केलेल्या वार्षिक अहवालानुसार 2023 मधील जगातील सर्वात स्वच्छ हवा असणारे देश. आता तुम्हाला या देशांमध्ये जावंसं सुद्धा वाटेल. सर्वात स्वच्छ हवा असणारा देश कोणता आहे? त्या देशाचं नाव सुद्धा तुम्ही ऐकलं नसेल आजपर्यंत. माझ्या अंदाजानुसार जो देश यांनी दिला आहे 2023 मध्ये आहे त्याला फ्रेंच पॉलिनेशिया असं म्हटलं जातं. त्या देशाला पॅपिलो अशी त्या देशाची राजधानी आहे. फ्रेंच पॉलिनेशिया, फ्रेंच पॉलिनेशिया, पॅपिलो अशी या देशाची राजधानी आहे. फ्रेंच पॉलिनेशिया हा देश जगातील सर्वात स्वच्छ हवा असणारा देश आहे. आज कळाला असा पण देश या जगामध्ये आहे. सर्वात शेवटच्या क्रमांकावरती देश होता हा. 134वा क्रमांक आहे सर्वात स्वच्छ हवा याचा. सर्वात शेवटच्या क्रमांकावर 134. त्याच्यानंतर आणखी कोणत्या देशामध्ये स्वच्छ हवा आहे? मॉरिशस हा मात्र आपल्याला माहिती आहे. 133व्या क्रमांकावरती मॉरिशस आहे. आणि त्याच्यानंतर येतो आईसलँड. 132व्या क्रमांकावरती आहे आईसलँड.
स्वित्झर्लंडमधील IQAir संस्थेनं हा अहवाल प्रकाशित केलाय. जगातील सर्वात स्वच्छ हवा असणारे देश कोणता आहे? सर्वात स्वच्छ हवा फ्रेंच पॉलिनेशिया, त्यानंतर मॉरिशस, त्यानंतर आइसलँड यांच्यामध्ये सर्वात स्वच्छ हवा आढळून येते, हे लक्षात ठेवायचं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. स्वित्झर्लंडमधील IQAir संस्थेनं मार्च 2024 मध्ये प्रसिद्ध केलेल्या वार्षिक अहवालानुसार 2023 मधील जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी शहर कोणती आहेत त्यांचा क्रम लावा. जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांचा क्रम लावायचा आहे. आपण म्हटलं सलग 4थ्या वेळा नवी दिल्ली जगातले सर्वात प्रदूषित राजधानी शहर आहे. राजधानी शहर मग दिल्ली, नवी दिल्ली प्रथम क्रमांकावरती आहे. नवी दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी शहर पहिल्या क्रमांक. दुसऱ्या क्रमांकावरती येतं ढाका बांगलादेश आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे ओगाडुगू, हे शहर आहे राजधानी शहर ओगाडुगू. ओगाडुगू कोणत्या देशामध्ये? तर बुर्किना फासो नावाचा देश आहे. बुर्किना फासो या देशामध्ये ओगाडुगू नावाची त्यांची राजधानी आहे. तशा प्रकारे जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी शहरांचा क्रम लावा. नवी दिल्ली, ढाका, ओगाडुगू हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. लक्षात आलं? पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. हा सगळाच अहवाल आपण घेतलाय. तर जगातील सर्वात स्वच्छ हवा असणारी राजधानी शहर कोणती? याच्या अगोदर आपण पाहिलं जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी शहर कोणती. आता आपण विचार करतोय जगातील सर्वात स्वच्छ हवा असणारी राजधानी शहर कोणती? राजधानी शहर सांगता येईल जगातील सर्वाधिक. सॅन जुआन. सॅन जुआन हे जगातील सर्वात स्वच्छ असणारं राजधानी शहर आहे. सॅन जुआन पोर्टो रिको मध्ये येत आहे. पोर्टो रिको, पोर्टो रिको या देशामध्ये आहे. सॅन जुआन हे राजधानी शहर जगातलं सर्वात स्वच्छ हवा असणारे राजधानी शहर. त्याच्यानंतर दुसरा क्रमांक लागतो न्यूझीलंडच्या राजधानीचा वेलिंग्टन. वेलिंग्टन, वेलिंग्टन हे न्यूझीलंड. न्यूझीलंड हे आहे वेलिंग्टन. आणि तिसरा आहे ऑस्ट्रेलियाची राजधानी. कोणती माहिती आहे ऑस्ट्रेलियाची राजधानी? कॅनबेरा. कॅनबेरा, कॅनबेरा. अशा प्रकारे जगातील सर्वात स्वच्छ हवा असणारी राजधानी शहर सॅन जुआन, पोर्टो रिको, वेलिंग्टन न्यूझीलंड आणि कॅनबेरा ऑस्ट्रेलिया. लक्षात आलं? हे लक्षामध्ये ठेवायचं. अशा प्रकारे हे जो अहवाल आहे त्याच्यातले सगळे मुद्दे याच्यामध्ये आपण अभ्यासले. प्रश्न विचारला तर त्याच्यावरच विचारतील. ते सगळे पॉइंट्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात आलं? पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. जागतिक हवामान संघटनेनं आपला स्टेट ऑफ द ग्लोबल क्लायमेट 2023 हा वार्षिक अहवाल मार्च 2023 मध्ये प्रसिद्ध केला. या अहवालानुसार कोणतं वर्ष आतापर्यंतचं रेकॉर्डवरील सर्वाधिक उष्ण वर्ष आहे? सर्वाधिक उष्ण आतापर्यंतचं सर्वाधिक उष्ण वर्ष कोणतं असं सांगितलं. कोणी दिलाय अहवाल? जागतिक हवामान संघटनेचा आहे. महत्वाचा आहे. कोणत्या अहवालाचं नाव काय आहे? स्टेट ऑफ द ग्लोबल क्लायमेट 2023 हा वार्षिक अहवाल आहे. मार्च 2023 ला प्रसिद्ध झालाय हा अहवाल. आणि याच्यामध्ये काय विचारलंय? कोणतं वर्ष आतापर्यंतचं रेकॉर्डवर असणारं सर्वाधिक उष्ण वर्ष ठरलेलं आहे? 2023 हे वर्ष आतापर्यंत रेकॉर्डवर असलेलं सर्वात उष्ण वर्ष ठरलेलं आहे. लक्षात आलं? अशा प्रकारे आपल्याला ह्या प्रश्नांची तयारी करता येईल. पुढचा प्रश्न पाहूयात लगेच. सर्वोच्च न्यायालयानं, हे महत्वाचं आहे बरं का, व्यवस्थित लक्षात घ्या, सर्वोच्च न्यायालयाचा उल्लेख होतोय. सर्वोच्च न्यायालयानं धोक्यात असणाऱ्या कोणत्या पक्षांचं संवर्धन आणि संरक्षण आणि देशाची शाश्वत ऊर्जा उद्दिष्ट यांचा समतोल राखण्यासाठी किंवा यांचा समतोल राखण्याबाबत शिफारस करण्यासाठी मार्च 2024 मध्ये एक तज्ञ समिती स्थापन केलेली आहे. पहा, सर्वोच्च न्यायालयाने धोक्यात असणाऱ्या कोणत्या पक्षांचं
संवर्धन आणि संरक्षण महत्वाचं आहे. त्या पक्षाचं नाव काय? काय म्हटलं जातं त्याला? ग्रेट इंडियन बस्टर्ड असं त्याला म्हटलं जातं. ग्रेट इंडियन बस्टर्ड नावाचा पक्ष आहे. त्याला आपण मराठीमध्ये माळढोक असं म्हणतो. माळढोक, 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 माळढोक. सर्वोच्च न्यायालयानं धोक्यात असणाऱ्या कोणत्या पक्षाचं संवर्धन आणि संरक्षण शिफारस करण्यासाठी, याविषयी शिफारस करण्यासाठी मार्च 2024 मध्ये एक समिती स्थापन केली, माळढोक पक्ष. आणि या समितीनं आपण सांगितल्याप्रमाणे की याचा अहवाल प्रसिद्ध करण्याची तारीख सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने दिली की मार्च 2024 मध्ये तज्ज्ञ समिती नेमली आणि या समितीने सांगितलं की तुम्ही 31 जुलैपर्यंत आम्हाला अहवाल सादर करायचा. त्याच्यामुळे कोणत्या पक्षाबद्दल, कोणत्या पक्षाच्या संवर्धन आणि संरक्षणाबद्दल हे लक्षात ठेवायचं. माळढोक पक्ष लक्षात आलं, सर्वोच्च न्यायालय. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. मार्च 2024 मध्ये प्रसिद्ध झालेल्या कोणत्या अहवालानं भारताच्या वाढत्या सौर कचरा संकटावर प्रकाश टाकला आहे? कोणत्या अहवालानं भारताच्या सौर कचरा या संकटावरती प्रकाश टाकला आहे? मार्च 2024 मध्ये एक अहवाल प्रसिद्ध झाला, त्या अहवालाचं नाव काय आहे? आता त्या अहवालाचं नाव मी सांगतो. इनेबलिंग सर्क्युलर इकॉनॉमी, चक्रीय अर्थव्यवस्था, जी आपण पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यासली इकॉनॉमिक्सच्या. सर्क्युलर इकॉनॉमी, सर्क्युलर इकॉनॉमी काय सक्षम करायचं आहे? एनेबलिंग म्हणजे सक्षम करणे. सर्क्युलर इकॉनॉमी, चक्रीय अर्थव्यवस्था कशामध्ये? इन इंडिया सोलर इंडस्ट्री, इन इंडियाज सोलर इंडस्ट्री. कशामध्ये करायचं हे सगळं सक्षम? सोलर इंडस्ट्री, सोलर इंडस्ट्रीमध्ये करायचं. एनेबलिंग अ सर्क्युलर इकॉनॉमी इन इंडिया सोलर इंडस्ट्री. शिवाय ॲसेसिंग, याचा अर्थ पण मी तुम्हाला सांगतो. ॲसेसिंग मूल्यमापन करायचं आहे आपल्याला. ॲसेसिंग करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे? मूल्यमापन करायचं आहे. कशाचं? इथं म्हटलंय पहा, सौर कचरा संकटाचं. ॲसेसिंग द सोलर वेस्ट, द सोलर वेस्ट, हे जो कचरा आहे, सौर कचरा, सोलर वेस्ट क्वांटम असं म्हटलं त्याला, क्वांटम. तर या अहवालाचं नाव हे आहे. एनेबलिंग सक्षम करायचं अ सर्क्युलर इकॉनॉमी, इकॉनॉमी या ठिकाणी आपल्याला इकॉनॉमी, सर्क्युलर इकॉनॉमी, चक्रीय अर्थव्यवस्था इन इंडिया सोलर इंडस्ट्री म्हणजे काय? भारताच्या सौर उद्योगामध्ये चक्रीय अर्थव्यवस्था सक्षम करायची. एनेबलिंग अ सर्क्युलर इकॉनॉमी, चक्रीय अर्थव्यवस्था सक्षम करायची. कशामध्ये सक्षम करायचे? इन इंडिया सोलर इंडस्ट्री, भारताच्या सौर उद्योगामध्ये. हा अहवाल आहे. आणि आपण पुढे काय म्हणतो? ॲसेसिंग, या ठिकाणी ॲसेसिंग म्हणजे मूल्यमापन करायचं आहे. द सोलर वेस्ट क्वांटम म्हणजे सौर कचऱ्याचं जे प्रमाण आहे त्या प्रमाणाचं मूल्यांकन करायचं आहे. अशा प्रकारचा हा अहवाल आहे. तर मार्च 2024 मध्ये प्रसिद्ध झालेल्या या अहवालामध्ये भारताच्या वाढत्या सौर कचरा संकटावर प्रकाश टाकला आहे. लक्षात आलं? पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. कासव संवर्धन राखीव क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे? कासव संवर्धन राखीव क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये स्थापन केले जाणार आहे? महत्वाचं आहे. उत्तर प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तर प्रदेश. लक्षात ठेवा, कासव संवर्धन राखीव क्षेत्र
कोणत्या राज्यामध्ये स्थापन केले जाणार आहे? उत्तर प्रदेश राज्यामध्ये. उत्तर प्रदेशामध्ये गोंडा नावाचा जिल्हा आहे. या उत्तर प्रदेशामध्ये गोंडा नावाचा जिल्हा, गोंडा जिल्हा, आणि एक नदी पण आहे पहा, त्या सरयू नदी म्हटलं जातं त्याला, सरयू नदी. इथं या ठिकाणी गोंडा जिल्हा, सरयू नदी, म्हणजे कसा जरी प्रश्न विचारला तर हे कोणत्या नदीमध्ये हे क्षेत्र स्थापन केले जाणार आहे असं जर विचारलं तर सरयू नदीमध्ये. कोणत्या जिल्ह्यामध्ये? गोंडा जिल्ह्यामध्ये. कोणत्या राज्यामध्ये? उत्तर प्रदेश राज्यामध्ये हे कासव संवर्धन राखीव क्षेत्र स्थापन केले जाणार आहे. लक्षात आलं? पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. कुस्कुटा डोडर या मूळ उत्तर अमेरिकेतील परजीवी वेलीमुळे भारतातील कोणत्या अभयारण्याला धोका निर्माण झालेला आहे? दोन प्रकारे प्रश्न विचारतील. अमेरिकेतील कोणत्या वेलीमुळे भारतातील एका अभयारण्याला धोका निर्माण झालाय, आणि दुसरा प्रश्न, उत्तर अमेरिकेमधील कुस्कुटा डोडर या परजीवी वेलीमुळे भारतामधील कोणत्या अभयारण्याला धोका निर्माण झालेला आहे? वेदांतेगल पक्षी अभयारण्य आहे. वेदांतेगल पक्षी अभयारण्य आहे. या अभयारण्याला धोका निर्माण झाला आहे. कुस्कुटा डोडर हे एक वेल आहे, परजीवी वेल आहे उत्तर अमेरिकेतली, की या वेलीमुळं भारतातील वेदांतेगल पक्षी अभयारण्य या अभयारण्याला धोका निर्माण झालाय. महत्वाचा प्रश्न आहे. कुठे आहे हे अभयारण्य? तामिळनाडूमध्ये आहे. तामिळनाडूमध्ये हे अभयारण्य आहे. लक्षात आलं? दोन प्रकारे प्रश्न विचारतील. वेदांतेगल पक्षी अभयारण्याला कोणत्या परजीवी वेलीमुळं धोका निर्माण झाला आहे असं पण विचारतील. तर कुस्कुटा डोडर नावाची वेल आहे. दोन्ही प्रकारे लक्षामध्ये ठेवा. पुढचा प्रश्न घ्या. शास्त्रज्ञांनी केरळमध्ये या नवीन बुरशीची प्रजाती शोधून काढलेली आहे. नवीन बुरशीची प्रजाती शोधून काढली शास्त्रज्ञांनी केरळमध्ये. त्या बुरशीचं नाव काय आहे? आता याला एका शास्त्रज्ञाचं पण नाव दिलंय. याला ट्रायकोग्लोसम श्याम विश्वनाथी असं म्हटलं जातं. ट्रायकोग्लोसम श्याम विश्वनाथी असं याचं नाव आहे. हे शास्त्रज्ञ आहेत. विश्वनाथी, श्याम विश्वनाथी जे आपण म्हणतात तर ते शास्त्रज्ञ आहे. श्याम विश्वनाथ असं त्यांचं नाव आहे. तर या शास्त्रज्ञाचं नाव दिलं या वेलीला. लक्षात आलं? कुठे शोधून काढली? केरळमध्ये शोधून काढलेली आहे. या नवीन बुरशीची प्रजाती आहे, त्याला नाव दिलंय ट्रायकोग्लोसम श्याम विश्वनाथी. श्याम विश्वनाथ नावाचे शास्त्रज्ञ आहेत. लक्षात आलं? पुढच्या प्रश्नाकडे. कोणत्या देशामध्ये तेल गळतीमुळे आणीबाणी जाहीर केली आहे? हे माहिती असणं गरजेचं आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती. कोणत्या देशामध्ये? त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशामध्ये. त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशामध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आलेली आहे तेल गळतीमुळे. हे लक्षात ठेवा. पुन्हा, क्षेत्रफळाने देशातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? अलीकडच्या कालावधीमध्ये एका व्याघ्र प्रकल्पामध्ये बदल झाला आहे. पूर्वी काय होतं की वर्धा जिल्ह्यामधील बोर हा व्याघ्र प्रकल्प होता आणि सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प म्हटलं जात होतं. या बोर याला सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प म्हटलं जात होतं. अलीकडच्या कालावधीमध्ये काय झालं, याला काही परिक्षेत्र जोडली गेलेली आहेत, म्हणून आता ह्या लहान व्याघ्र प्रकल्प राहिलेला नाहीये. मग आता कोणता आहे? अलीकडच्या कालावधीमध्ये जर आपल्याला विचारलं की देशातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प कोणता आहे असं आपल्याला विचारलं तर ते नमेरी व्याघ्र प्रकल्प आहे. देशातला सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प नमेरी. कुठे येतो? आसाममध्ये. नमेरी व्याघ्र प्रकल्प आसाममध्ये येतो. देशातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प. मी म्हटलं अगदी तुम्ही विचार केला तर जुलै 2020 पर्यंत बोर हा
देशातला सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प होता? सर्वात लहान वर्धा जिल्ह्यामध्ये येतं हे बोर, आणि सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प मानला जात होता. पुढच्या कालावधीमध्ये याला 3 परिक्षेत्र जोडली. ती कोणती जोडली हे पण विचारतील. त्याच्यामुळं आता हा सर्वात लहान राहिलेला नाही, याचं क्षेत्रफळ वाढलेलं आहे. 3 परिक्षेत्र याला जोडली गेलेली होती. सांगता येईल का तुम्हाला? बांगडापूर एक होतं, हिंगणी एक होतं आणि कवडास एक होतं. बांगडापूर, हिंगणी आणि तिसरं जे आहे त्याला कवडास असं म्हटलं जातं. ही 3 क्षेत्र जोडली गेलेली आहेत. त्याच्यामुळे आता ह्याचं क्षेत्रफळ वाढलंय, म्हणून हे देशातलं सर्वात लहान राहिलेलं नाहीये. मग आता सध्या जुलै 2023 नंतर देशातलं सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प कोणता ठरलाय? तर नमेरी, आसाम हा ठरलेला आहे. लक्षात आलं? अशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे आणि लक्षात राहील तुमच्या. आपण पुढे जाऊयात. ओडिशामधील कोणतं जंगल राज्याचं 4थं जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे? ओडिशामधील कोणतं जंगल त्या राज्याचं 4थं जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे? याच्या अगोदर पाहिलं होतं आपण गुप्तेश्वर जंगलाचा प्रश्न, याच्याच अगोदर आपण पाहिलाय. तोच प्रश्न फिरवून विचारलाय. गुप्तेश्वर जंगल, गुप्तेश्वर जंगल कोरापूर जिल्ह्यामध्ये येतं, हे पण मी तुम्हाला सांगितलं. पुढचा प्रश्न पाहत. तेलंगणा राज्य वन्यजीव मंडळानं कोणत्या 2 व्याघ्र प्रकल्पामधील कॉरिडॉर क्षेत्राला संवर्धन राखीव म्हणून घोषित केलं आहे? घोषित करण्याच्या वन विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. काय प्रश्न विचारलाय पहा. तेलंगणाची सीमा महाराष्ट्राला लागते. मग तेलंगणा राज्य वन्यजीव मंडळानं कोणत्या 2 व्याघ्र प्रकल्पांमध्ये कॉरिडॉर क्षेत्राला संवर्धन राखीव म्हणून घोषित करण्याच्या वन विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली? कोणतं? एक आहे महाराष्ट्रातला, एक आहे तेलंगणामधला. आपल्याला विचारलंय कोणत्या 2 व्याघ्र प्रकल्पांमध्ये. पहिला आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, आणि दुसरा जो येतो तो आहे तेलंगणाचा कावल व्याघ्र प्रकल्प. तेलंगणाचा जो आहे तो कावल व्याघ्र प्रकल्प, कावल व्याघ्र प्रकल्प. तशा प्रकारे तेलंगणा राज्य वन्यजीव मंडळानं कोणत्या 2 व्याघ्र प्रकल्पामधील कॉरिडॉर क्षेत्राला संवर्धन राखीव म्हणून घोषित करण्याच्या वन विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली? तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि कावल व्याघ्र प्रकल्प. लक्षात आलं? याच्यामध्ये असणारं कॉरिडॉर क्षेत्र. पुढे जाऊयात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी चित्ता पुनर्वसन योजनेअंतर्गत देशात चित्त्यांसाठी दुसरं अभयारण्य कोठे तयार करण्यात आलं आहे? महत्वाचा प्रश्न आहे. नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी चित्ता पुनर्वसन योजना, महत्वाकांक्षी योजना आहे नरेंद्र मोदींची. चित्त्यांचं पुनर्वसन आपल्या देशामध्ये करायचं आहे आणि मग यासाठी देशामध्ये चित्त्यासाठी दुसरं अभयारण्य कोठं तयार करण्यात आलं? महत्वाचा प्रश्न आहे, खूप महत्वाचा. गांधी सागर अभयारण्य त्याचं नाव. गांधी सागर अभयारण्य, गांधी सागर अभयारण्य. चित्त्यांसाठी दुसरं अभयारण्य कोठे तयार करण्यात आलेलं? तर गांधी सागर अभयारण्य. कुठं आहे हे गांधी सागर अभयारण्य? मध्य प्रदेश. कोणता जिल्हा? मंदसौर, मंदसौर जिल्हा, मध्य प्रदेशामधील मंदसौर जिल्हा. अशा प्रकारे चित्त्यांसाठी दुसरं अभयारण्य कोठे तयार करण्यात आलेलं आहे? गांधी सागर अभयारण्य, मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्हा. पुढचा प्रश्न पहा. नुकतेच घोषित करण्यात आलेले थंताई पेरियार वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? हे घोषित करण्यात आलेलं अभयारण्य थंताई पेरियार वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? तामिळनाडू राज्यामध्ये आहे.
तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. यानंतरचा प्रश्न आहे, केंद्र सरकारनं 6 फेब्रुवारी 2024 रोजी सवलतीच्या दरात बाजारात विक्रीला आणलेल्या तांदळाचं नाव काय आहे? ते तांदळाचं नाव काय आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. केंद्र सरकारनं बाजारात विक्रीला आणलेला तांदूळ आहे, त्याचं नाव आहे भारत राईस, असं याचं नाव आहे या तांदळाचं. पुढचा प्रश्न पहा, डस्टेड अपोलो या नावाचं दुर्मिळ उंच भागात आढळणारं फुलपाखरू कोणत्या राज्यात प्रथमच आढळून आलेलं आहे? डस्टेड अपोलो या नावाचं एक दुर्मिळ उंच भागात आढळणारं फुलपाखरू एका राज्यामध्ये प्रथमच आढळून आलेलं आहे, त्या राज्याचं नाव काय असं विचारलं. हिमाचल प्रदेशामध्ये आढळून आले, लक्षात ठेवा. त्या फुलपाखराचं नाव पण लक्षात ठेवा आणि राज्य कोणतं हे पण लक्षात ठेवा. हिमाचल प्रदेश राज्यामध्ये आढळून आलेलं आहे. लक्षात आलं. पुढचा प्रश्न घेऊयात. महाराष्ट्रात प्रथमच दुर्मिळ युरेशियन पानमांजर कोणत्या व्याघ्र प्रकल्पातील नदी पात्रात आढळून आलं आहे? महाराष्ट्रातील प्रथमच दुर्मिळ असणारं युरेशियन पानमांजर कोणत्या व्याघ्र प्रकल्पातील नदी पात्रामध्ये आढळून आलेलं आहे? पेंच व्याघ्र प्रकल्पामधील नदी पात्रामध्ये. पेंच व्याघ्र प्रकल्प या व्याघ्र प्रकल्पामधील नदी पात्रात आढळून आलेला आहे हे युरेशियन पानमांजर. कोणत्या व्याघ्र प्रकल्पातील नदी पात्रात? पेंच व्याघ्र प्रकल्पातील नदी पात्रात आढळून आलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, सागरी अन्नाची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी तसेच नैसर्गिक वन्य संसाधनावरील दबाव कमी करण्यासाठी कोणत्या संस्थेनं प्रयोगशाळेमध्ये तयार केलेल्या माशांचे मांस, मासे, नदीमध्ये असणारे मासे, माशांचे मांस विकसित करण्यासाठी एक उपक्रम सुरू केला. प्रयोगशाळेमध्ये माशाचं मांस तयार केलं जात आहे. मग आपल्याला विचारलं की कोणत्या संस्थेनं हे प्रयोगशाळामध्ये माशाचं मांस तयार करते आहे? लक्षात आले. त्या संस्थेचं नाव आहे सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट. सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट. सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट. नदीमध्ये जे मासे आपल्याला सापडतात, लोक पकडून आणतात, त्यांचं मांस खातात, तर अशा प्रकारे कृत्रिम मांस तयार केलं जात आहे. कोणती संस्था हे तयार करते प्रयोगशाळेमध्ये? सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट. यालाच संक्षिप्त रूप CMFRI. CMFRI सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट ही संस्था मासे जे आहेत त्यांचं मांस प्रयोगशाळेमध्ये तयार करते. लक्षात आलं. हे लक्षामध्ये ठेवा. आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, 4थ्या राष्ट्रीय चिलिका पक्षी महोत्सवाचे उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये झालं आहे? 4थ्या राष्ट्रीय चिलिका पक्षी महोत्सवाचं उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये झालेलं आहे? त्या राज्याचं नाव काय? तर त्या राज्याचं नाव आहे ओडिशा. ओडिशा. त्या राज्याचं नाव आहे ओडिशा. चिलिका पक्षी महोत्सव, नॅशनल चिलिका बर्ड्स फेस्टिवल कोणत्या राज्यामध्ये पार पाडला असे आपल्याला विचारतील. ओडिशा राज्यामध्ये पार पडलाय. जानेवारी 2024 मध्ये हा महोत्सव पार पडलाय. चिलिका हे काय ओळखता येते का तुम्हाला? चिलिका हे काय आहे? आशियातलं सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर चिल्का असंही म्हणतात त्याला. चिलिका किंवा चिलिका असं म्हणतात त्याला. लक्षात आलं. आता हा महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता ओडिशा राज्यामध्ये. तुम्हाला असं विचारलं कोणत्या अभयारण्यांमध्ये हा महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता असं तुम्हाला विचारलं. काय करेल? कोणत्या अभयारण्यामध्ये? नलाबाना आणि मंगला जोडी हे अभयारण्य आहेत. नलाबाना
नलाबाना आणि मंगला जोडी या अभयारण्यामध्ये या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. हा जो चिलिका पक्षी महोत्सव आहे ओडिसा राज्यामध्ये कोणत्या अभयारण्यामध्ये, तर नलाबाना मंगला जोडी या अभयारण्यामध्ये हा महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता. लक्षात आलं. आता चिलिका जे आपण म्हणतोय चिलिका सरोवर, तर त्या चिलिका सरोवराच्या काठी असणारी ही अभयारण्य आहे. आणि याच्यातलं हे वैशिष्ट्य जे आहे अभयारण्य मंगला जोडी हे जे अभयारण्य आहे स्पेशली याला आशियातील पक्ष्यांचा स्वर्ग म्हणून ओळखलं जातं. हे पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. हे मंगला जोडी जे आहे या अभयारण्याला आशियातील पक्ष्यांचा स्वर्ग म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तशा प्रकारे चिलिका पक्षी महोत्सव ओडिसामध्ये नलाबाना मंगला जोडी अभयारण्यामध्ये पार पडला. यातलं मंगला जोडी हे अभयारण्य आहे ते आशियातील पक्ष्यांचा स्वर्ग असं त्याला म्हटलं जातं. त्याच्यानंतर आपण काय म्हटलं, चिलिका हे सरोवर जे आहे ते काय आहे, किंवा चिलिका हे सरोवर काय आहे, आशियातलं सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. तर हे लक्षात ठेवायचं. हाचा आपला प्रश्नांचा भाग. तर असे प्रश्नांचे भाग तुम्हाला कंबाईनच्या परीक्षेपर्यंत किंवा राज्यसेवेच्या परीक्षेपर्यंत, राज्यसेवेला तर खरं खूप कमी काळ राहिला, पण कंबाईनच्या परीक्षेपर्यंत हे तुमचे सगळे जर पाठ असतील तर तुम्हाला चांगले मार्क पडल्याशिवाय राहणार नाही. मग त्याच्यासाठी जास्तीत जास्त प्रश्नांची आपल्याला तयारी करावी लागेल. कदाचित दिवसातून असे 2-2 भाग आपल्याला अभ्यासावे लागतील. आपण त्याची तयारी करूयात आणि चांगले मार्क पाडण्याचा प्रयत्न करूयात. या ठिकाणी आपण थांबतोय. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.